नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, आम्ही निघालो होतो कोराडीला जायसाठी. मग मस्तपैकी गाडी वगैरे गेला ऑनलाईन. मग आम्ही निघालो जायसाठी. पहा बरं किती रौनक आहे. असं वाटत नाही आहे की रात्री झाली आहे बा म्हणून. काहून आता, कारण की नवरात्र चालू आहे म्हणून ना. कोराडी म्हटलं 24ही तास चालू राहते. मी गेले होते, आम्ही खूप जण गेलो होतो कोराडीला. मग थोडंसं बसावं, कारण की मंदिर उघडायला टाईम होता. चाय वगैरे पिलं आणि मस्तपैकी थोडीशी मॅगी खाल्ली होती, कारण की लागली होती खूप जोराची भूक. मग मॅगी वगैरे खाऊन आम्ही निघालो जायसाठी. मस्त घेतली आम्ही ना फुलं कमळाची, किती मस्त आहे. पांढरंवाला तर खूपच मस्त होतं, कारण की मग भीड नव्हती. तर पटपट निघालो आम्ही जायसाठी. समोर पटपट गेलो अर्ध्यापर्यंत. मग समोर गेलो गेटातून अंदर होती बा थोडीशी भीड, पण तरी अर्ध्यापर्यंत पटापट जायला लागलं. मग काही भीड भेटली थोडीशी. पावरं मंदिर किती सुंदर दिसू लागलं. मग थोड्या वेळ आम्हाला थांबलो, कारण की भीड खूप होती बा तिथं. तर माहीत नाही काहून एवढी भीड होती, कारण की कोराडीत आहो नवरात्र चालू आहे, तर भीड राही नाही असं तर होऊ नाही शकत. मग मस्तपैकी अंदर गेलो. पहा बरं किती सुंदर दिसू लागलं रात्रीच्या टाईमला. इतकं मस्त सुंदर लाईटांच्यानं किती सुंदर दिसते मंदिर. आणि हे माहीत नाही काय ठेवलं आहे हे तर आता माहीत नाही बा. आणि ह्या अँगलनं तुम्ही मंदिर पाहता किती सुंदर आहे, कारण देवीचे फोटो काढू दिले नाही, कारण की फोन अंदर अलाउड होतं नाही. मग इकडे आलो आम्ही बघायला. इकडे होते घट वगैरे ठेवले. मग तिथून आलो बाहेर. मग आता पावरं सकाळी होऊन गेली दर्शन घेता. मग गाडी वगैरे घेतली ना आम्ही निघालो. पावरं सकाळच्या टाईमला किती सुंदर दिसते. मग भेटू